नागरिकांना मुद्रांक व नोंदणी विभागाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि आधुनिक किंवा दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील पहिले मॉडेल मुद्रांक व नोंदणी कार्यालय पुण्यात सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यातील नोंदणी कार्यालये आधुनिक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगितले. महापौर मंजुषा नागपूर यांच्या हस्ते कोथरूड येथील रिव्होल्युशन मॉलमधील या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. बावनकुळे म्हणाले, मुद्रांक व नोंदणी विभागाकडून येणारा प्रत्येक नागरिक हा आमचा ग्राहक आहे. रजिस्ट्री करणारे, दस्त लिहून देणारे आणि दस्त लिहून घेणारे यांना उत्कृष्ट सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी मुद्रांक व नोंदणी कार्यालये चांगली, सुसज्ज आणि दर्जेदार असावीत, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना आहे. त्यानुसार राज्यातील पहिले मॉडेल कार्यालय पुण्यात सुरू करण्यात आलं आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की राज्यामध्ये मुद्रांक शुल्क विभाग या विभागाने आणि आमचे IGR बिरमडे यांनी एक मॉडेल ऑफिसची संकल्पना आणली. राज्यामध्ये 60 स्पॉट आम्ही आयडेंटिफाय केले ज्या ठिकाणी खूप जास्त रजिस्ट्रेशन, त्या ठिकाणी फॅसिलिटी पाहिजे, जास्त रजिस्ट्रेशन होतात आणि आज या राज्यातलं पहिलं मॉडेल ऑफिस कोथरूडमध्ये आम्ही सुरू करतो आहे. त्याचं उद्घाटन आत्ताच मी आणि महापौरजी मंजुषा नागपूरजी आम्ही सर्वांनी केलं, जगदीश मुलगजी आम्ही. आणि मला असं वाटतं की हे मॉडेल ऑफिस जसं व्हिजा कार्यालय असतात त्याप्रमाणे एक हे मॉडेल ऑफिस आहे. या ठिकाणी सर्व फॅसिलिटी आहे. या ठिकाणी हे जे मॉडेल ऑफिस आहे याप्रमाणेच राज्यामध्ये जास्तीत जास्त कार्यालय आम्ही असे मॉडेल ऑफिस करणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या मुद्रांक करणारे जे आमचे ग्राहक आहेत, जे रजिस्ट्री करणारा, लिहून देणारा, लिहून घेणारा, यांना उत्कृष्ट फॅसिलिटी मिळाव्या. आणि आता एक महत्वाचं आहे की 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्यामुळे कुठलीही रजिस्ट्री कुठेही करता येते. बारामतीची रजिस्ट्री इथून करता येईल, इंदापूरची रजिस्ट्री इथून करता येईल. त्यामुळे 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशनमुळं या जिल्ह्यातली, पुणे जिल्ह्यातली कोणतीही कुठलीही रजिस्ट्रेशन कुठल्याही कार्यालयात होऊ शकतं. त्यामुळे या मॉडेल ऑफिसच्या माध्यमातून एक मोठी फॅसिलिटी देण्याचा निर्णय माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने, आमच्या सरकारने आणि माननीय मुख्यमंत्र्यांची संकल्पना होती की आमचे मुद्रांक कार्यालय चांगले असावे, सुसज्ज असावे, दर्जेदार असावे. त्यानुसार आम्ही केला.